हरि ओम. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. गुरुनाथ महाराज की. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. सद्गुरुनाथ महाराज की जय. चौथ्या अध्यायातला 40वा श्लोक. काल आपण बघताना म्हणजे शुक्रवारी आपण बघताना श्रद्धावान लभते ज्ञानम हा सर्वश्रुत श्लोकाबद्दल चर्चा केली. हा श्लोक सर्वश्रुत आहे आणि खूप लोकांना या श्लोकाबद्दल माहिती आहे, अभ्यासही असतो. श्रद्धावान लभते ज्ञानम हे इतकं पाठ आहे सगळ्यांना. तत्पर हा संयतेंद्रिय ही गोष्ट फार काय होऊन जाते, पुसटशी होऊन जाते. आणि ज्ञानम लब्ध्वा पराशांतीम या गोष्टीबद्दल तर विचारूच नका. काका सांगतात ना, काकांचं वाक्य आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. एकदम ठळकपणे लक्षात राहत. परमार्थी पंचीकरण असतं थोडं थोडं लक्षात. आणि महावाक्याचे विवरण करिता सुटे ते कोणी लक्षात घेत नाही. तसं इथे पण आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम सगळ्यांच्या लक्षात. आणि प्रत्येकाला वाटतं की मी श्रद्धाळू असतो सुद्धा, पण तो मंद श्रद्धाळू असतो. आणि आस्तिक्य बुद्धी असेलच असं काही नसतं त्याच्या श्रद्धेमध्ये. ती मिळमिळीत असते, ऑक्सिजनवर असते. आस्तिक्य बुद्धी ती ऑक्सिजनवर असते. मग काय असतं त्याची बेताची श्रद्धा असते, जेमतेम श्रद्धा असते आणि असावी म्हणून असते. बस माझी श्रद्धा नाही असं एकदम वाटू नये म्हणून असते. या व्यतिरिक्त तिथे काय. श्रद्धावान लभते ज्ञान. आणि मग त्याला असं वाटतं की मला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे आणि आपल्याला जे काही प्राप्त झालं त्याला तो ज्ञान समजतो. ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे ज्ञान समजतो असं नाही. जे प्राप्त झालं ते ज्ञान समजतो. रोज मी मंदिरात जातो तर माझी श्रद्धा आहे असं समजतो. त्याची आत्मस्वरूपावर श्रद्धा असते तशातला काही भाग नाही. जाण्याची एक सवय झाली असते, रूढीमुळे त्याला जायचं असतं. गावातली बरीच मंडळी जात असतात, मग याला वाटतं आपणही गेलो. पण परमेश्वर आहे या आस्तिक्य बुद्धीने प्रत्येक वेळा तो त्या ठिकाणी गेला असेल अशातला काही भाग नसतो. आणि म्हणून मी श्रद्धावंत आहे असं वाटणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण खऱ्या श्रद्धा चारच. खऱ्या श्रद्धा चारच. ब्रह्म आहे ही पहिली श्रद्धा. माझे श्रीगुरु ब्रह्मरूप आहे ही दुसरी श्रद्धा. त्यांनी मला दिलेला उपदेश आणि साधन याच्या माध्यमातून मी ब्रह्मरूप होणार ही तिसरी श्रद्धा. आणि मी ब्रह्म आहे ही चौथी श्रद्धा. बस तिसऱ्या श्रद्धेतून चौथ्या श्रद्धेचा अंकुर आहे. आणि हे जर लक्षात ठेवलं तर ह्या श्रद्धा आमच्या कामी येतात. नाहीतर तकलादू श्रद्धा नावाच्या श्रद्धा आहेत. काय म्हणतात, तकलादू श्रद्धा. मी देवाला नमस्कार केला होता त्याच्यामुळे माझं काय झालं, भलं झालं. मी मंदिरात जाऊन आलो आणि माझं असं झालं. देवाला गेलं
म्हणजे भलं होतं, या गोष्टी आपल्या काल्पनिक श्रद्धेने आम्ही निर्माण केल्या. अशा कितीतरी कार्स पाहायला मिळतील, की ज्यांच्या ड्रायव्हर सीटच्या समोर जो डॅशबोर्ड असतो, त्याच्यावर गणपती लावला असतो. आणि गणपती लावला असून सुद्धा त्या गाड्यांचे अपघात झालेले असतात. मग आता त्याची श्रद्धा नव्हती का? होती. मग अपघात व्हायला हवाय का? त्याचा या श्रद्धेशी काही मात्र संबंध नाही. याला तकलादू श्रद्धा असं. आणि अशा खूप असतात. आणि मी स्वतः अशा गाड्या पाहिलेल्या आहेत, की ज्यांच्या गाड्यांवर गणपतीचं फोटो म्हणा, पुतळा म्हणा, चित्र म्हणा, मूर्ती म्हणा छोटीशी, हे सगळं लावलं असतं. आणि त्यानंतर सुद्धा त्या गाड्यांचे अपघात झाले असतात. याचं कारण अपघात हा प्रारब्धाधीन आहे. तुम्ही समोर लावलं देव, म्हणजे अपघात होणार नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणून अशा तकलादू श्रद्धा आम्ही खूप जोपासतो. काय काय श्रद्धा असतात आमच्या, आमचं आम्हालाच माहित. अगदी मांजर आडव्या गेल्यानंतर मन चुकतं, ही सुद्धा एक काय आहे, तकलादू श्रद्धाच आहे. आणि अशांना जोपासून आपलं जीवन बिघडवण्यात अर्थ नसतो. म्हणून नेहमी काळजी घ्यावी. माझी श्रद्धा कशी असली पाहिजे? जुनाई नसली. माझी श्रद्धा ही शास्त्राला मान्य असलेली श्रद्धा आहे. माझ्या श्रद्धेने माझं जीवन मला घडवता आलं. नाही तर श्रद्धा आहे आणि मी दुःखी पण आहे. या दोनही गोष्टी एकत्र शक्य नाही. श्रद्धा असणारा माणूस दुःखी असण्याची शक्यता नाही. दुःखी असलेला माणूस श्रद्धावंत असेल असं सांगता येईल. सिनेमातले श्रद्धा वेगळ्या असतात. सिनेमातल्या श्रद्धा वेगळ्या असतात आणि सिनेमातलं दर्शनही वेगळं असतं. ते एक वेगळंच प्रकरण आहे. एकदा सांगितलं होतं मी आणि तुम्ही लोक हसायला लागला. सिनेमामध्ये देवासमोर हिरो किंवा हिरोईन गेलेले असतात. अत्यंत वेदनेने व्याकुळ असतात. फार जास्त व्यथित झालेले असतात. फार जास्त व्यथित झालेले असतात. आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप मोठी सिंपथी तयार झाली असते. आणि ती सिंपथी तयार झाल्यानंतर मग ते देवाशी एक दमदार संभाषण करतात. आणि सांग, मग हे तू कसं करतो आहेस? असे प्रश्न विचारतात, की जसं काही देव आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आणि हे न्यायाधीश. अशा प्रकारे त्या देवाला सवाल जबाब केला जातो. आणि ह्या प्रश्नोत्तरीतून आमचं समर्थन, आमचं पाठिंबा त्याच्या बाजूनी होतो. आणि नंतर ते मंदिर असं हालायला लागतं. आता ते मंदिर जर डावीकडे कललं, तर त्या मंदिरातल्या सगळ्या घंटा डावीकडेच कलतील की नाही हो? पण नाही. सिनेमामध्ये अर्ध्या घंटा डावीकडे कळतात आणि अर्ध्या घंटा उजवीकडे कळतात आणि त्या एकमेकांना बरोबर लागतात. आणि मग खणखण खणखण असे आवाज होतात. आणि मग त्या आवाजातून मग पुढे त्याला दर्शन झालं असं दाखवलं. म्हणून सिनेसृष्टीतलं दर्शन वेगळं, सिनेसृष्टीतलं जीवन वेगळं आणि वास्तविक जीवन वेगळं. सिनेसृष्टीतलं जीवन हे कल्पित आहे. व्यावहारिक सृष्टीतलं जीवन हे भ्रमित आहे. आणि पारमार्थिक सृष्टीतलं जीवन हे वास्तविक आहे. कोणतं जीवन मी जगलं पाहिजे, त्यावर मी कोणती श्रद्धा ठेवली पाहिजे हे अवलंबून. कल्पित जीवनाला अर्थ नाही. भ्रमित जीवन निरुपयोगी आहे. म्हणून वास्तविक जीवन आहे, मी ब्रह्म आहे. मी आत्मा आहे. आणि ही जी वस्तुस्थिती आहे, हे जे वास्तविकता आहे, या वास्तविकतेला जवळून ओळखण्याची अत्यंत गरज आहे. ती मी पार पाडावी आणि पार पाडण्यामध्ये माझ्या हातून चूक होऊ नये
म्हणून भगवंत अशी चूक झालेल्याच्या जीवनात काय फरक पडतो आणि काय बदल असतो ते सांगतात. आणि तो आजचा श्लोक आहे. अश्रद्धधान हा पुरुष धर्मस्यास्य पर्यंत. अश्रद्धधान हा अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न परो न सुखम संशया. अश्रद्धधान हा पुरुष तो वेगळा श्लोक आहे. नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. आता श्रद्धावान लभते ज्ञानम असं सुरुवात केलेली आहे मागच्या श्लोकाची. आता ज्याच्याजवळ श्रद्धा नाही त्याची काय परिस्थिती होते हे सांगितलं. अज्ञश्च श्रद्धाधानश्च, याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक अज्ञ आणि अश्रद्धधानश्च. मागच्या याच्यात कसं होतं, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान आणि ज्ञान सांगितलं. आता ज्ञानच्या विरुद्ध अज्ञानी, ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी आणि श्रद्धावानच्या विरुद्ध अश्रद्ध, त्यांचं काय होतं याच्याबद्दलचं वर्णन चालू. की समजा श्रद्धा नसेल, त्याच्यामुळे ज्ञान लाभलं नसेल, तर मग त्याचं काय होईल. कोणाबद्दल चालू आहे वर्णन? आमच्याच बद्दल सुरू आहे हो. अज्ञानी, श्रद्धाहीन, अज्ञश्च श्रद्धाधानश्च संशयात्मा, संशयी. अज्ञानी, अश्रद्ध आणि संशयी तिघांचाही नाश होतो. नुसतं नाश होतो असं नाही. ना अयम लोका न परो, ह्या लोकांमध्ये तर त्याचं कल्याण होतच नाही. म्हणजे इहलोकातही त्याचं भलं होत नाही आणि परलोकातही त्याचं भलं होत नाही. त्याला कोणत्याच प्रकारे सुख प्राप्त होऊ शकत नाही. न सुखम. पुन्हा भगवंत म्हणतात संशयात्मना. या ठिकाणी आत्मना हा शब्द जीव या अर्थाने, संशय घेणारा जो जीव आहे त्या अर्थाने शब्द वापरलेला आहे. संशयी व्यक्तीचं इहलोकातही भलं नाही आणि परलोकातही. याचा हा वाच्यार्थ झाला. आता याचा सविस्तर अर्थ बघूया. अज्ञश्च श्रद्धाधानश्च, अज्ञ आणि अश्रद्धा लोकांबद्दल सांगतात आहे. सुनील, हा आत्मकल्याण झालाय, एव कर्तव्यम. हा श्लोक झालेला आहे. हा श्लोक झालाय. नाही हो, नाही झाला. नाही झालेला. अरे झालाय ना ताई, पूर्ण झालेला पांडुरंग, आहे. हा हा. श्लोक नाही झाला. नाही श्रद्धावान झाला, फक्त लभते थोडी ज्ञानम. पार्श्वभूमी सांगितली, पूर्ण श्लोक झालेला नाहीये. नाही झाला. नाही बरोबर, झालाय. मी सगळं लिखाण केलंय म्हणून मी म्हणते. नाही, तुमची हा. गाडी समोर असते. तुमची गाडी पुढच्या स्टेशनवर असते. श्रद्धा नसली तर माणसाचं नुकसान होऊ शकतं अशी पार्श्वभूमी मांडलेली आहे. ज्ञान नसलं तर माणूस दुःखी होऊ शकतो अशी पार्श्वभूमी मांडली आहे. आणि या दोनच पार्श्वभूमी मांडल्या आहेत. संशयाबद्दलची पार्श्वभूमी मांडलेली नाही. आणि म्हणून हा श्लोक व्हायचा आहे. अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. ज्याला स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावंसं वाटतं त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्याला आपल्या आत्मकल्याणाची आसच लागत नाही, आत्मकल्याण नाही झालं तर काही फरक पडत नाही, त्याला अज्ञानी म्हणतात. ज्ञानी आणि अज्ञानी याच्या सोप्या व्याख्या सांगतो. शास्त्राच्या व्याख्या नाही सांगत, सोप्या व्याख्या सांगतो. सोपी व्याख्या अशी आहे की आत्म्या व्यतिरिक्तच सगळं जे ज्ञान आहे ते ज्याला असतं तो अज्ञानी. आणि आत्मस्वरूपाचं,
आत्मवत होऊन जे ज्ञान आहे त्याला म्हणतात ज्ञान. आमचा समज कसा आहे, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, सीए झाला, ज्ञानी झाला असं वाटतं. खूप मिळवायला लागला वगैरे वगैरे तर ज्ञानी झाला असं वाटतं. हे ज्ञानाचं लक्षण नव्हे. आत्मस्वरूपा व्यतिरिक्त सगळं समजलं तर तो अज्ञानी आहे. आणि आत्मस्वरूप जर कळलं म्हणजे अनुभवलं तर तो ज्ञानी आहे. इतकी सोपी ही व्याख्या आहे. म्हणून आत्मकल्याण एव कर्तव्य. व्याख्या काय आहे? आत्मकल्याण एव कर्तव्यम. एव शब्दाचा अर्थ च. आत्मकल्याण हेच माझं कर्तव्य आहे. आत्मकल्याण म्हणजे काय होत? मी आत्मा आहे हे जाणणे, याला कल्याण असं म्हणतात. मी आत्मा आहे हे आत्मरूप होऊन जाणावं लागतं. मी पुस्तक वाचलं. मी आणि पुस्तक वेगवेगळं आहे. तसं आत्मज्ञान नव्हे. मला पुस्तकाचं ज्ञान झालं म्हणजे मला पुस्तकाचा अर्थ कळला. आत्मज्ञान हे बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे ते बुद्धीला होत नाही. आणि मी आणि आत्मा यांचं वेगळेपणाने होणारं ज्ञान हे अनात्म ज्ञान आहे. आम्हाला वाटतं की हे आत्मज्ञान. कुणाला लाल रंग दिसतात, कोणाला हिरवे रंग दिसतात, कुणाला मोरपंखी रंग दिसतात, कुणाला सुगंध येतो, कुणाला रोमांच होतो, कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण या सगळ्या अनात्म स्थितीचं वर्णन आहे. हे आत्मस्थितीचं वर्णन नव्हे. नव्हे आणि नव्हे. म्हणून आत्मकल्याणम एव करतो. मंदाताईंनी मला एक श्लोक सांगितला, तो माझ्या हृदयावर कोरल्या गेला. मला त्यांनी सांगितलं, काय निर्णय घ्यायचा तू ठरव. श्लोक मी सांगते. त्याजेत एकम कुलस्यार्थे. काय सांगितलं? एका कुलाला जर वाचवायचं असेल तर एका माणसाने मरण आलं तरी चालेल. त्याजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्याजेत. गावाला वाचवायचं असेल आणि एका कुळाचा सर्वनाश होणार असेल, जरूर करावा, पण गावाला वाचवा. ग्रामम पदजनस्यार्थे. देशाला वाचवण्यासाठी एक गाव जरी नष्ट होणार असेल तरीही देशाला वाचवा. ग्रामम पदजनस्यार्थे. आत्मार्थे पृथ्वीम त्याजेत. सगळी पृथ्वी बुडवून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण आत्मकल्याण पहिले साधावं. मंदाताईंनी मला दिलेला उपदेश आहे. आणि म्हणून आत्मकल्याण एव कर्तव्यम. माणसाच्या जीवनातलं पहिलं काम जर काही असेल तर आत्मकल्याण. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आत्मकल्याण साधलंच पाहिजे, साधून घेतलंच पाहिजे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आत्मकल्याण साधून घेतलंच पाहिजे. आणि याला परम पुरुषार्थ म्हणतात, याला श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणतात. मग आत्मकल्याण साधून घ्यावंसच वाटत नाही त्याला अज्ञानी म्हणतात. अज्ञानी जो मनुष्य असतो तो संतांचं अनुकरण करत नाही, शास्त्रांचे सल्ले मानत नाही, गुरूंकडे जात नाही, गुरु सेवा करत नाही, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, चित्त शुद्धी या गोष्टींशी त्याचं वावडं असतं. आणि म्हणूनच तो अज्ञानी असतो. जगत सत्यम आणि ब्रह्म मिथ्या हे अज्ञानाचं वाक्य आहे. आणि ज्ञानाचं वाक्य आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. भगवत पूज्यपादांनी काय वाक्य सांगितलंय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. अज्ञानी जगाला सत्य मानतो आणि ब्रह्माची कल्पनाच करत नाही, त्याला मिथ्या सुद्धा समजत नाही, तो ब्रह्माचा विचारच करत नाही.
सत्सद विवेक बुद्धीचा उपयोग करत नाही तो अज्ञानी असतो. फक्त विषय प्राप्ती आणि विषय कामना याचा त्याला ध्यास लागला असतो. विषय भोगायलाच तो आपलं कर्तव्य फक्त विषयांचं स्वरूप जाण्याला जातो. याचं कारण इंद्रिय विषयांकडे धावत असत. परांची खाणी व्यतृणा स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मा अज्ञानाचं वर्णन चालू आहे. पुन्हा एक वर्णन आहे. इह चेद वेदीदथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनिष्टी ही मनुष्य शरीरामध्ये असताना आत्मस्वरूप जाणले तर जीवनामध्ये काही अर्थ आहे, नाहीतर जीवनाचा नाश आहे. मनुष्य जन्मामध्ये आलो आणि आत्मस्वरूप जर जाणलं नाही तर काय फायदा झाला. महाविद्यालयात गेलो परीक्षाच पास केल्या नाही काय फायदा झाला. पहिल्यांदा जन्म कशासाठी झाला आहे, आत्मकल्याणासाठी. ते सोडून मी सगळं झालो. घर बांधलं, दार बांधलं, गाडी घेतली, बंगला घेतला, नावलौकिक कमावला, पैसा अडका सगळं मिळवलं, पण आत्मकल्याणच नाही. भगवंत म्हणतो तू मनुष्य देहाच्या लायक नाहीस. आणि म्हणून अविनाशी आत्मस्वरूप न जाणता जो मृत्यू पावतो त्याला शास्त्र कृपण म्हणतं. आम्ही कृपण कोणाला म्हणतो, पैसा खर्च न करणारे. शास्त्र कृपण कोणाला म्हणतं, कृपण म्हणजे कंजूष, चिक्कू. शास्त्र कोणाला कृपण म्हणतं, मनुष्य देह प्राप्त झाला आणि आत्मप्राप्तीसाठी नाही झटला त्याला कृपण म्हणतात. जो पुरुषार्थापासून पुष्च्युत होतो तो कृपण असतो, तो अज्ञानी असतो. त्याचा नाश तो स्वतःच ओढवून घेत असतो. आणि म्हणून अश्रद्धा असन्नेव सभवती परब्रह्माचे जो अस्तित्वच मानत नाही तो स्वतःही अस्तित्वहीनच झाल्यासारखा असतो. अनेक लोक असे असतात की जे फक्त इंद्रियांना आणि दृश्य रूपाने दिसतं अशा विषयांना सत्य मानतात. बाकी गोष्टीला ते सत्य मानत नाही. त्यांचं वाक्य असतं, चार्वाकाचं वाक्य आहे, यद दृष्टम तद नष्टम. काय वाक्य आहे, यद दृष्टम तद नष्टम यद अदृष्टम तद असत्यम. काय वाक्य आहे. माझ्याकडून बोलताना छोटीशी चूक झाली, कारण नेहमीची सवय आहे ना, यद दृष्टम तद नष्टम म्हणण्याची वेदांताची सवय आहे. आणि मी चार्वाकाच्या नावावर सांगताना तर नष्टमच शब्द वापरला तर चार्वाक यद दृष्टम तद सत्यम म्हणतो. तेवढं करेक्शन करू. चार्वाक वेदांत यदृष्टम तद नष्टम म्हणतो, चार्वाक यदृष्टम तद सत्यम म्हणतो आणि यद अदृष्टम तद असत्यम म्हणतो. पण वेदांत यदृष्टम तद सत्यम म्हणतात. या न्यायाने ते ब्रह्माची सत्ता मानत नाही. अज्ञश्चा अश्रद्धधानश्च. अश्रद्धावान माणूस असाच. अश्रद्धावानाला काहीही घ्यायचं नसतं, म्हणून मग हे लोक अशांत असतात. 3 दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार जर स्वतःला तपासलं असेल तर मी कोणालाही विचारणार नाही. पुन्हा एक सांगून ठेवतो की काही जणांनी मला म्हटलं की तुम्ही आम्हाला खूप छान होमवर्क दिलं. मी नाही देत बाबा होमवर्क. हे माझ्यासाठी मी होमवर्क केलं, तुमच्यासाठी होमवर्क नाही केलं. मी माझ्यासाठी घेतलेलं होमवर्क आहे. अनायसे शुक्रवार, शनिवार, रविवार आला म्हणून ते होमवर्क समोर ठेवलं. तुमच्यावर कुठलाही आग्रह नाही आणि दर शुक्रवार, शनिवार, रविवारी असं होमवर्क मला करता आलं पाहिजे. नाही तर मग एक दिवस होमवर्कची आठवण दिली त्या शुक्रवार, शनिवार, रविवारी मला दर शुक्रवार, शनिवार, रविवारी करता आलं पाहिजे. असं जमलं
की मग बाकीचे दिवस करता आलं पाहिजे. बाकीचे दिवस जमले की सगळे तास करता आलं पाहिजे. सगळे तास करता आले की सातत्याने करता. टप्प्याटप्प्याने 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 मला आत्मरूपतेची वाटचाल करता आली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात अज्ञानी माणूस आणि अश्रद्ध माणूस हा कधीही शांत राहू शकत नाही. काय असतं, त्याच्या मनात नेहमी संशय कल्लोळ असतो. एक संशय नसतो, संशयाचं वावटळ असतं, संशयाचं वादळ असतं. त्याला नेहमी कोणत्याही गोष्टीमध्ये संशय दिसतो. व्यवहारामध्ये संशय फक्त एका अर्थानेच वापरला जातो, पण तसं नसतं. सगळ्या अर्थाने संशय असतो. काही काही व्यवहारांमध्ये संशयाला सुद्धा एक महत्व आहे. पण संशय हा माणसाला सुख देत नाही, याबाबत एक मत आहे. याबाबत एक मत आहे. जो माणूस संशय घेतो त्या ठिकाणी तो सुखाने नांदू शकत नाही, कारण त्याच्या मनात नेहमी संशयाची वळवळ असते. संशय त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या बुद्धीला आनंद मिळू शकत नाही. म्हणून आत्मविद शोकम तरती. हा अज्ञानी असल्यामुळे आत्मविद होऊ शकत नाही, म्हणून हा शोकामधून बाहेर निघत नाही. नेहमी नेहमी संशय, नेहमी संशय. कुठेच विश्वास नाही, घरच्या मंडळीवर विश्वास नाही, मुलाबाळांवर विश्वास, आप्त सोयऱ्यांवर विश्वास नाही. ठेवलेल्या पैशा अडक्याला कोणी धक्का लावणार नाही असं त्याला वाटत नाही. कोणीतरी येऊन काहीतरी करेल असंच वाटत. प्रत्येक वेळेला ती जी संशयी वृत्ती असते ती त्या माणसाला स्वस्थ झोपू सुद्धा देत नाही. निसंशय होऊन जगणं केवढं आनंदाचं आहे हे तुम्हाला कळेल. अतिशय आनंद. आणि म्हणून तर मग प्रकाशवत विरुद्ध स्वभाव योग. आत्मज्ञानासाठी निसंशय व्हायचं. शब्द आहेत त्याचे, निसंशय, दृढ आणि अपरिवर्तन. निसंशय ज्ञान असलं पाहिजे, निश्चयात्मक ज्ञान असलं. शिष्यामध्ये संशय राहता कामा नये, यासाठी गुरु नेहमी सावध असतात. पण माझ्या मनात संशय असू नये यासाठी जो सावध असतो त्याला विवेकी म्हणतात. पहिला संशय, गुरु खरंच ब्रह्मरूप असतील का? हा संशय का बरं? हा संशय का बरं? माझ्या आईनीच मला जन्म दिला असेल का, असा संशय येत नाही तुम्हाला? गुरु ब्रह्मरूप असतील का असा संशय काय? मनाची ठेवण अनेक जन्मांनी संशय संशयग्रस्त जीवन जगला, त्याच्यामुळे त्याला संशयच निर्माण. मनाची ठेवणच तशी करून घेतलेली आहे की ती संशयात्मकच असते. हा संशय ज्ञानानेच जातो, बाकी कशाने जात नाही, कारण ज्ञानच अज्ञानाचा ध्वंस करू शकतो. मोक्षाचं साक्षात साधन जर काही असेल तर ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञानात एव तू कैवल्यम, एव शब्द वापरला. संशय कसे असतात याचे उदाहरण देतो आणि मग पुढे चालतो. पहिला संशय, कर्मानी मोक्ष प्राप्ती होईल का? परमार्थातले संशय सांगतात.
पहिला संशय, कर्माने मोक्ष प्राप्ती होईल का हो, की ज्ञानाने होईल? नाही, पण इतकं सगळं कर्माने झालंय. मी सकाळ संध्याकाळ ऑफिसमध्ये काम करतो, त्यामुळे मला पगार मिळतो. तर मग हा जो मला मिळणारा पगार आहे, हा पगार कर्मानेच मिळाला आहे की नाही? माझं पोट कर्माने भरलं की नाही? पगार मिळाल्यामुळे सुख कर्मामुळे मिळालं आहे की नाही? मग आत्मसुख कर्माने का मिळणार नाही? पहिला संशय. दुसरा, ज्ञानाने आत्मसुख मिळेल हे कशावरून? माझ्या अत्यंत जवळच्या संस्कृत तज्ञ नातलगाने मला प्रश्न विचारला होता की आत्म्याच्या तू मागे लागतो आहे, पण हा आत्मा तर अस्तित्वातच नाही. मी 10 उपनिषदांचा अभ्यास केलाय, मला तर आत्मा गवसला नाही. तू तुझ्या जीवनाचा वेळ इकडे वाया घालवण्यापेक्षा जर लौकिक आयुष्यामध्ये घालवला तर भरपूर प्राप्ती करशील. तू हुशार आहेस, आपली एनर्जी डायव्हर्ट करू नको. काय सल्ला दिला त्यांनी मला? अतिशय क्लोज नातलग आहे. आपली एनर्जी तू डायव्हर्ट करू नको. संस्कृत तज्ञ होत्या. काय उत्तर देणार? आपला अभ्यास कमी पडत होता आणि हा प्रश्नही मला 35 वर्षापूर्वी विचारला, पण योग असा आला की आता तो प्रश्न मला पुन्हा विचारला. तू हा जो अभ्यास करतो आहे त्यांनी हाती लागता आहे का? त्यांना मी हो असं उत्तर म्हणले. मग मी एवढे वर्ष अभ्यास केला तर माझ्या हाती का नाही लागलं? मी म्हटलं गुरुबुद्धीने नाही चालला. तुम्ही गुरुबुद्धीने चालला नाही, तुम्ही स्वबुद्धीने चालला. तुमचं संस्कृत ज्ञान, तुमच्या संस्कृत उपनिषदांचा अभ्यास, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास अपार आहे, पण गुरुबुद्धीचा दृष्टी तुमच्या जवळ नाही. असं उत्तर मी आता देऊ शकलो. 35 वर्षापूर्वी मला सांगता नव्हतं येत, मला अधिकार नव्हता. आताही अधिकार नाही. कसं मिळवायचं हे सांगत नाही बसलो, फक्त का नाही मिळालं एवढं सांग. अश्रद्धधानश्च याला काय म्हणतात? अज्ञ नाही आहे त्या, ज्ञानीच आहे, पण अश्रद्ध आहे. गुरूंवर विश्वास नाही, स्वबुद्धीवर विश्वास. स्वबुद्धीने आत्मा कळू शकत नाही, कारण आत्म्यामुळे बुद्धी अध्यस्त आहे. लक्षात, अधिष्ठान आत्म्यावर बुद्धी अधिष्ठ आहे. बापामुळे मुलाचा जन्म झालाय. मुलगा बापाचं बारसं जेवू शकेल का हो? बारसं म्हणतोय, नाही जेवू शकत. तसं बुद्धी आत्म्याला नाही पाहू शकत. आणि यांनी बुद्धीने आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला, म्हणून नाही जमत. संशय क्रमांक 2. संशय क्रमांक 3. संशय क्रमांक 1 काय? कर्माने आत्मा प्राप्त होतो का होऊ शकत नाही? 1. ज्ञानाने होईलच का? 2. तिसरा, ज्ञान कर्म समुच्चयाने आत्मप्राप्ती होऊ शकते. आपण काय करावं? थोडं थोडं कर्म पण करावं, थोडं थोडं ज्ञान पण घ्यावं. काही लोक असतात, या महाराजांचं थोडस घेतात, त्या महाराजांचं थोडस घेतात. अशी संख्या खूप असते. इकडेही जातात, तिकडेही जातात, तिकडेही जातात आणि तिकडेही जातात. आणि उत्तर काय असतं? सगळीकडे एक असतं आहे. तुला जर सगळीकडे एक आहे हे दिसत आहे, तर तुला सगळीकडे जायचा प्रश्नच उद्भवत नाहीये. एक तुझ्यापाशीच आहे. पण ज्ञानासारख्या गप्पा मारता सगळीकडे एकच सांग. जे आमच्या गुरुकडे सांगतात तेच तिकडे सांगतात, तेच तिकडे सांगतात, तेच तिकडे सांगतात. मग काय फरक पडतो सगळीकडे गेल्यानंतर? फार मोठा फरक पडतो. जोपर्यंत तयारी झालेली नसते तोपर्यंत इतस्ततः भरकटणं हे अत्यंत वाईट आहे. प्रस्थान त्रयीतच राहिलं पाहिजे. नामाचा अभ्यास करा, ध्यानाचा करा की तत्वज्ञानाचा, कोणत्याही संतांपाशी जा, प्रस्थान त्रयीची ट्रॅक चुकता कामा नये. आणि शास्त्राची ट्रॅक कोणी पकडत असते. प्रत्येकाला काय वाटतं? माझा माझ्या गुरुवर फार विश्वास,
माझा माझ्या साधनावर फार विश्वास आहे. अरे त्याची सूक्ष्मता तुला कळण्यासाठी शास्त्राच्या चष्म्याची गरज आहे. तिसरा प्रश्न, ज्ञान कर्म समुच्चयाने मोक्ष मिळतो. चौथा प्रश्न, ब्रह्म आहे की नाही. पाचवा प्रश्न, मी तर जीव आहे, मी तर अल्पव्यापक आहे, अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे, आणि ब्रह्म सर्वव्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे. मला विषय सापेक्ष सुख मिळतं, तिथे विषय निरपेक्ष आनंद आहे. मग मी ब्रह्म कसा असेन. हे सगळे संशय आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल संशय सुद्धा सोहळं पाळल्याने काही होते का. हे असल्या संशयाबद्दल बोलत नाहीये, असल्या संशयाबद्दल बोलत नाही. तकलादू संशयाबद्दल बोलत नाही. जे संशय घेण्याच्या योग्य आहे त्यांच्याबद्दल बोलत. आणि म्हणून उपासनेनी काय मिळतं. उपासनेनी काय मिळतं. अभेद ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते की नाही होत. अभेद ज्ञान म्हणजे काय. त्यांनी खरंच मोक्ष मिळतो का. मोक्ष नावाची गोष्ट आहे का हो. संशयात्मेबद्दल बोलतो, मोक्ष नावाची गोष्ट आहे का. या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हा एक कठीण प्रश्न. ज्याला बंधन सत्य वाटतं त्याच्यासाठी मोक्ष सत्य आहे. ज्याला बंधन कल्पित आहे असं वाटतं त्याच्यासाठी मोक्ष ही गोष्ट अस्तित्वातच नाही. कारण बंधनच अस्तित्वात नाही. बंधनच कल्पित आहे. बंधन सापेक्ष मोक्ष आहे, लक्षात. एक उदाहरण देतो. परवाचं घडलेलं उदाहरण, अगदी परवाचं, एक 8 दिवसापूर्वीच यवतमाळातलं घडलेलं उदाहरण आहे. काकांच्या अनुग्रहित एक वृद्ध शिष्या होत्या आणि मला स्टेट बँकेमध्ये भेटल्या. वयस्कर होत्या, वृद्ध होत्या, आणि त्यांना ग्रुपवर यायची इच्छा होती ऑनलाईन. म्हणून त्या माझ्याशी बँकेत बोलल्या की मला घे सुनील तू. मी म्हटलं मी आत्ताच घेतो, तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही गुगल मीट डाउनलोड करून घ्या. म्हणे सांगते तेवढं घरी, तुम्हाला ग्रुपवर घे. मी म्हटलं ठीक आहे. एवढं बोलणं झालं, मी तिथेच त्यांना ग्रुपवर घेतलं म्हणून सांगितलं आणि त्या निघून गेल्या. बघतो तर माझ्या पायाशी 500च्या नोटा पडल्या. आपला विषय बंधन आहे, लक्षात ठेवा. 500च्या नोटा माझ्या पायाशी पडल्या होत्या. मी विचार केला एवढ्या नोटा पायाशी पडल्या ह्या बँक मॅनेजरला देऊन द्याव्या. काय विचार केला, बँक मॅनेजरला देऊन द्याव्या आणि त्यांनी शोधावं कोणाच्या, आणि मी चाललं जाईल. माझं काम झालं होतं. म्हणून त्या नोटा उचलल्या, बँक मॅनेजरकडे जाणार तेवढ्यात ती बाई मला पुन्हा दिसली जी माझ्याशी बोलली होती. मनात विचार आला की या माझ्याशी बोलल्या होत्या, एकदा यांना विचारून घ्यावं. म्हणून मी त्यांना विचारलं की तुमचे पैसे पडलेत का. त्या म्हणाल्या बघते. पर्स उघडून पाहतात ते पासबुक होतं पण त्यात पैसे नव्हते. म्हणले हो, 500च्या 30 नोटा होत्या. मी माझ्याजवळ असलेला गठ्ठा तोवर मोजला नव्हता, त्यांच्या समोर मोजला तो 30च होता. 30च नोटा होत्या, त्यांना देऊन दिल्या. बंधन आणि मोक्ष हा आपला विषय सुरू आहे. त्या नोटा माझ्या नाही हे मला सुरुवातीपासून कल्पना असल्यामुळे त्या माझ्या मनामध्ये त्याविषयी कुठली आसक्ती निर्माण होण्याचं कारणच नव्हतं, कारण त्या माझ्या नव्हत्याच. मग तिथे जर बंधनच नव्हतं तर त्या नोटांच्या जबाबदारीतून मी सुटलो बा असा उसासा पण मला सोडण्याची गरज नव्हती. म्हणजे मोक्षाची गरज नव्हती त्या बंधनातून.
कारण ते बंधनाने मला अडकवलंच नव्हतं, तर मी मोक्षात जाण्याचा विषय ना. हे समजवण्यासाठी दिलेलं उदाहरण आहे. जगत सत्यत्व भ्रांती हे बंधन आहे, कर्तृत्व भोक्तृत्व हे बंधन आहे. आता जगत सत्यत्व म्हणजे देह सत्यत्व. भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत मोक्ष आहे, आणि भ्रांती जोवर नाही तोपर्यंत, ज्याला भ्रांतीच कळत नाहीये म्हणजे होतच नाहीये, बद्धाची गोष्ट करत नाहीये, ज्ञानाबद्दल बोलतोय. जो भ्रांतच नाही म्हणजे निभ्रांत आहे, ज्याला भ्रांतीच झालेली नाही, त्याला मोक्ष कसला? हस्तामलकांना मोक्ष कुठे आहे? कारण त्यांना बंधन असतं. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. मी ब्रह्मचारी नाही, गृहस्थ नाही, संन्यासी नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, निजबोध रूप. मी संन्यासी सुद्धा नाही, भिक्षुर्न चाहम. मी फक्त बोधरूप आत्मा आहे. त्यांना बंधन कसलं आलं? त्यांना बंधनच नव्हतं म्हणून त्यांना मोक्ष मिळाला या म्हणण्याला काय अर्थ आहे? जो बंधनात अडकलेला असतो त्यातून सुटतो म्हणून त्याला मोक्ष म्हणतात. म्हणून मोक्ष हा बंधन सापेक्ष आहे. जोपर्यंत बंधन सत्य आहे तोपर्यंत ईश्वरही सत्य आहे, तोपर्यंत मोक्ष पण सत्य. ज्ञानानंतर मोक्ष मिळतो का? जन्मानंतर खरोखर पुढचा जन्म असतो का? संशय. अनेक विकल्प असतात. शास्त्र श्रवणामध्ये अशा माणसाची प्रवृत्ती होत नाही. संशयात्मा विनश्यती म्हटलाय. दोनदा संशयात्म्याचा उल्लेख केला या श्लोकामध्ये. नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मना हे दुसऱ्या ओळीमध्ये, आणि संशयात्मा विनश्यती हे पहिल्या ओळीमध्ये. दोन वेळा संशयात्मावर भर दिलेला असल्यामुळे संशय फार महत्वाचा. आता लक्षात येईल की या गोष्टी मी घेतल्या नव्हत्या, हा श्लोक झाला नव्हता. अज्ञानी आणि अश्रद्ध हे ज्ञानाच्या विरुद्ध कसे, हे त्या श्लोकात सांगितलंय मी. श्रद्धावान लभते ज्ञान. संशयात मना हा सांगायचं होतं, आणि अज्ञानी आणि अश्रद्धाचं सविस्तर वर्णन केलेलं नव्हतं. अनेक विकल्प निर्माण होतात. संशयी माणसाची शास्त्रामध्ये प्रवृत्ती होत नाही, शास्त्रामध्येही तो संशयच घेतो. ही मिसप्रिंट तर नसेल? त्याचे विपरीत अर्थ काढतो, चुकीच्या अर्थाने चुकीचे विचार मांडतो. श्रवण करून सुद्धा श्रवणाचं फळ त्याला प्राप्त होत नाही. सर्व शास्त्र पारंगत झाला तरीही त्याला पराशांती प्राप्त होत नाही. ज्ञानम लब्ध्वा पराशांती अचिरेणाधिगच्छति. त्याला पराशांती मिळत नाही, कारण आत्मस्वरूप त्याला कळत नाही. संशय. मी जीव असताना आत्मा कसा असेल? सर्व शास्त्र पारंगत असून सुद्धा त्याला परम शांती मिळत नाही. म्हणून ज्ञानाच्या मोक्ष या फळापासून तो वंचित राहतो. अज्ञानासाठी मोक्ष हे फळ आहे. ज्ञानासाठी बंधनच नाही तर मोक्ष नाही. अज्ञानासाठी मोक्ष हे फळ आहे साधनेचं. आणि म्हणून तो मोक्ष या ज्ञान फळापासून वंचित राहतो, त्याला कधीही मिळत नाही. संशयी पुरुषाचा संशय घालवणं अत्यंत कठीण असतं. त्याचा संशय जर तुम्ही घालवायचा प्रयत्न केला तर हा माझा संशय का घालवतो आहे
याच्यात याचा काय फायदा आहे असा नवीन संशय त्याच्या मनामध्ये निर्माण, म्हणजे त्याच्या संशयात भर पडते. पण त्याचा संशय निवारण करणं महा कठीण आहे. म्हणून गुरुबुद्धीवर कधीही संशय घेऊ नये, निसंशयपणे ती ऍक्सेप्ट करा. याप्रमाणे अज्ञानी, श्रद्धाहीन, संशयी या मंडळींचं जीवन कायम दुःखात असतं. एवढंही शिक्षण झालेलं असो, कितीही पैसा मिळालेला असो, आरोग्य संपन्नता असो, त्यांच्या जीवनात सुख नावाची वस्तू राहत नाही. माझ्या जीवनात सुख राहतं की नाही हे तपासावं, आणि राहत नसेल तर आत्मस्वरूपाबद्दल संशय आहे. मला ते प्राप्त होईल की नाही असा संशय आहे. गुरु मला ते करून देतील की नाही असा संशय आहे. हे सगळं शोधलं पाहिजे. संशयी मनुष्याचा नाश झाल्याशिवाय होत राहत नाही. संशय आणि संसार नष्ट झालेले आहेत. म्हणजे इहलोकाचा नाश होतोच, परलोकाचा म्हणजे स्वर्ग सुखाचाही नाश होतो. एवढे संशय असतात, प्रचंड संशय असतात. एक साधा संशय सांगतो, तुम्ही हसाल. बँकेमध्ये मशीननी पैसे मोजले, आपल्याला तो आकडा दिसतो, समोर ठेवला असतो आपल्या तो, आणि तो कॅशियर तिथे मशीनला आतमध्ये लावतो, पण आपल्या समोर तेवढा आकडा असतो. तरीही मशीनचं काही चुकलं तर नसेल बा म्हणून हा स्वतः आपल्या बोटाने मोजायला जातो. आणि स्वतः मोजतात, काहीतरी चुकतं. एखाद्या नोटेत इकडे तिकडे झाल्याबरोबर पुन्हा संशय बळावतो आणि पुन्हा मोजतो. 2-3 वेळ मोजल्यानंतर मग एकदा खरी येते आणि तो आकडा बरोबर निघतो मशीन सारखा. मशीनवर सुद्धा विश्वास नाही. मशीनवर सुद्धा विश्वास नाही, कॅल्क्युलेटरवर सुद्धा विश्वास नाहीये, ईसीजी मशीनवर सुद्धा विश्वास नाही. इको म्हणजे ईईजी, इलेक्ट्रो कार्डिओग्राम, त्याच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाहीये. ब्रेनचा त्याची पण मशीन असते, जशी हार्टची असते तशी, पण आमचा कोणत्याच मशीनवर विश्वास. स्वतःवर विश्वास आहे का? आत्मविश्वासही नाही. फाजील आत्मविश्वास आहे, फाजील आत्मविश्वास मात्र आहे. त्याच्यामुळे कितीही प्रयत्न अशा माणसाने केले तरीही त्याला व्यावहारिक समाधान मिळत नाही, बौद्धिक समाधान मिळत नाही, आणि दृढ श्रद्धेअभावी, निष्ठे अभावी तो जे काही करतो त्यातून त्याला सुख उत्पत्ती होत नाही, दुःखाचीच निष्पत्ती निर्माण होते. म्हणून श्रद्धाहीन कर्म हे नेहमी शारीरिक कर्म आहे. त्याचा आनंद उपभोगताच येत नाही. व्यावहारिक जगामध्ये सुख मिळेल ही चुकीची धारणा आहे. जर व्यावहारिक जगामध्ये सुख मिळवता येत नाही तर पारमार्थिक जगतामध्ये सुख कसा मिळवणार आहे असा माणूस? म्हणून स्वर्ग सुख मिळणंही त्याला शक्य नाही, व्यवहारातल्या जीवनातला आनंदही त्याला मिळवता येत नाही. आपल्या मनामध्ये नेहमी शंका असते, पैसेवाला आहे ना तो सुटून जाईल, तुला काय कर. याचा अर्थ तुझा विश्वास पैशाने माणूस सोडवणूक करून घेतो असा झाला, प्रारब्धाने सुटेल असा तुझा विश्वास नाही आहे. प्रारब्ध असेल तर सुटेल, प्रारब्ध नसेल तर नाही सुटणार. पैसा असेल तर सुटेल असं कशाला मनात आणतोस? पण आम्ही नको तिथे आमच्या श्रद्धा पैसा अडग्यावर, माणसांवर. मग माणसं दगाबाज असतात म्हणायचं. आम्हाला सगळीकडे संशय संशय भरलेले असतात, आणि संशयित मनाने जो जीवन जगतो तो गुरुपदेशात सुद्धा संशय विचारात घेतो, की स्वतःच्या पैसा अडका लाटण्यासाठी की कशासाठी.
त्यांनी संशय कशासाठी घेतला? म्हणून मनुष्य जन्मामध्ये निरतिशय शांती जर प्राप्त करायची असेल तर निसंशय होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या अध्यायाचे समारोपीय 2 श्लोक आपण उद्याला बघूया. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ति धन. या श्लोकावर उद्या जाऊया आणि आज आपण निसंशय वृत्ती जोपासू, शंकाखोर वृत्ती काढून टाकू. श्री गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून ब्रह्मस्वरूप होण्याची धारणा माझी अखंड टिकून राहो एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो आणि थांबतो. राम कृष्ण.